तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीचे थेपले आणि त्यासोबतच चवळीची पालेभाजी। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चवळीची भाजी आणि मेथीचे थेपले म्हणा किंवा पराठे म्हणा। तर इथे मी चवळीची भाजी 4 ते 5 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली आहे। नेहमी जेव्हा तुम्ही पालेभाज्या बाहेरून आणता असं बोलतात की धुतल्यावर प्रोटीन जातं, पण जर धुतलं नाही तर मग भाजीत माती तशीच राहून जाते, मग आपण भाजी तशीच करतो आणि मग तशीच खातो। तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता ही भाजी थोडी तिखटच चांगली लागते म्हणून मी याच्यात मिरच्या घेतल्या 10 ते 12, लसूण घेतलाय, याचे सोलटे न काढता मी हे लसूण घेतले। हिरवी मिरची आणि लसूण मी वाटून घेणार आहे आणि फक्त मीठ टाकणार आहे या भाजीला। तर चला मग आपण फोडणी देऊया। तर इथे या भाजीत मी टाकते हिरवी मिरची, लसूण जी मी वाटून घेतली होती, मीठ सुद्धा मी याच्यातच टाकणार आहे। तर इथे मी देते फोडणी। सगळ्यात आधी कढईत टाकते मी तेल। पालेभाजी आहे तर म्हणून मी जास्त तेल टाकले। थोडंसं तेल झालंय गरम, मी सगळं भाजीत मिक्स करून घेतलंय। आता याच्यात देणार आहे मी फोडणी। तर भाजी हळूहळू फिरवून घ्या आणि शिजत ठेवा। तर चवळीची भाजी बघितली आपण, आता आपण थेपले बघूया। तर इथे सगळ्यात आधी मेथी बारीक कापून घेतली आहे। तर गव्हाचं पीठ टाकते मी इकडे 2 कप घेतले मी 250 ml च्या कपने। तर याच्यात टाकते मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट, तीळ थोडीशी, अजवाइन, दही, जर तुम्हाला दही टाकायचं नसेल तर लिंबू टाका। ही वाटी भरून मी दही घेतलं होतं। चवीनुसार मीठ, मिरची, जीरा, साखर थोडीशी, हळद। तर सगळ्यात आधी आपण पाणी टाकून पीठ मळून घेऊया। थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते मी इकडे। टाकण्याच्या अगोदर थोडंसं मिक्स करून याच्यात टाकते मी थोडंसं तेल। परत मिक्स करून घ्या सगळं आणि आता पाणी टाकून पीठ मळून घ्या। तर हे पीठ मी पराठ्याचं असं मळून घेतलं। आपण भिजत ठेवूया याला 5 ते 10 मिनिट। मी एक गोळा घेतलाय, आता पराठे लाटते। हलकं पीठ लावायचं त्याला, जास्त पीठ लावायची गरज लागणार नाही तुम्हाला। तुम्ही बघू शकता मी पीठ जास्त लावलं नाहीये। थोडंसं तेल सोडूया आपण साईडला। मीडियम फ्लेम ठेवा तुमचा गॅस। तर मी सगळीकडून तेल लावून घेतलंय। खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि असेच पराठे तुम्ही लाटून घ्या। तर इथे मेथीचे थेपले आहेत, ही चवळीची भाजी, सोबत तुम्ही सॉस किंवा चटणी सोबत हे थेपले सर्व करू शकता। भाजी तुम्ही थेपल्यांसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती आणि भाकरी सोबत सुद्धा। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल। आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।